हाय फ्रेंड्स, अदिती मेजवानीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण गाजरचा हलवा करणार आहोत। त्यासाठी बघा, आता थंडीचे दिवस आहे आणि गाजराचं सीझन चालू होतं, तर मी म्हटलं चला हलव्याची रेसिपी बनवूया। आज आपण गाजरचा हलवा बनवूया। ठीक आहे, तर हे बघा, मी स्वच्छ गाजर धुवून त्याची वरची साल सोलून मग किसून वगैरे घेतलेले आहे। त्याचबरोबर वेलची, बदाम, काजू हे सगळे मनुके हे घेतलेले आहे। आता सगळ्यात आधी आपण कढई गरम करायला ठेवणार आहोत। त्याच्यामध्ये आपण गाजर परतून घ्यायचे, ते पण आधी तूप वगैरे काहीच घालायचं नाहीये। ते नंतर पहिल्या आधी फक्त गाजर असे परतून घ्यायचे आहेत। ठीक आहे, 10-1 मिनिटं छान असे परतून घेते, कारण की गाजरामध्ये खूप पाण्याचं हे असतंच ना, त्यासाठी। आणि आपल्याला गाजरचा हलवा एकदम छान सुटसुटीत व्हायला हवा आहे म्हणून। ठीक आहे, तर आता 10 मिनिटं म्हणजे परतून झालेले आहेत। मी हा सर्कल कशासाठी केला आहे, ह्याच्यामध्ये आता 1 चमचाभर 1 ते 1.5 चमचा तूप घालून घ्यायचं आहे। ठीक आहे, तूप घालून घेतल्यानंतर आपल्याला परत एकदा तुपामध्ये परतून घ्यायचं आहे तो गाजरचा हलवा, म्हणजे गाजर किसलेले गाजर आहेत ते परतून घ्यायचे। ठीक आहे, तर आता हे बघा, तूप आपलं गरम झालेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये परत एकदा गाजर परतून घेणार आहोत 5 मिनिटं। पहिले 10 मिनिटं, मग 5 मिनिटं परत परतून घ्यायचं छान असं। ठीक आहे, बघू शकता तुम्ही, व्यवस्थित असं परतून घ्यायचं। ओके, चमच्याने एकत्र आणि लो टू मीडियम गॅस ठेवायचा, फास्ट गॅसवर अजिबात करायचं नाहीये, कारण की गाजर करपण्याची शक्यता खूप असते त्याच्यामुळे। ठीक आहे, आणि आता हे आपले तुपात ही जरा परतून झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये साखर घालून घेणार आहोत। 1 वाटी मी साखर घेतलेली आहे, ती बघू शकता तुम्ही। ती व्यवस्थित साखर वाटी टाकली नंतर आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे, पूर्ण छान अशी मिक्स करून घेऊया। आणि मग त्याच्यानंतर वेलची, काजू, बदाम हे सगळं आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे, एक 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 एक। ठीक आहे, आता ही मी वेलची पहिली ॲड करून घेते। वेलची पूड टाकल्यानंतर तीही मिक्स करून घ्यायची आहे। आणि मग आपले जे काजू, बदाम होते कट करून ठेवलेले मनुके, ते आपण आता ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत। बघा, छान असं आता हे मिक्स करून घ्यायचं। आणि नंतर आपण आता ह्याच्यामध्ये दूध घालून घेणार आहोत। ही अर्धी वाटी दुधाची आहे, ते बघा, ते आपण दूध ह्याच्यात केसर दूध घालून घ्यायचंय आणि हे मिक्स करायचे, व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे मिक्स। आणि हे आपण आता शिजवत ठेवून द्यायचे 10-15 मिनिटं। छान असं आता हे 10-15 मिनिटं शिजवून देऊया झाकण मारून। हे बघा, 10 मिनिटानंतर मी एक झाकण काढलेलं आहे आणि बघू शकता तुम्ही, छान असं हे होत आलेलं आहे। आता परत एक 10 मिनिटं जरा थोडा गॅस फास्ट करून, म्हणजे आपलं दूध आहे ते जरा पूर्णपणे हे होऊन जाईल। आणि बघू शकता तुम्ही, छान असं आता ही मिल्क पावडर आहे बघा। आता ह्याच्यात आपण खवा वगैरे ॲड करतो, पण मी ह्याच्यात मिल्क पावडर, 10 रुपयाची आपलं मिल्क पावडरचं पॅकेट भेटतं, ते आणून पूर्ण जेव्हा हे पूर्ण सुकून जातं, ड्राय होऊन जातो, दूध वगैरे सगळं ड्राय होतं त्याच्यानंतर आपण ही मिल्क पावडर ह्याच्यात ॲड करायची आणि व्यवस्थित मिक्स करायचे। बघू शकता तुम्ही, व्यवस्थित मिक्स करून परत 5 मिनिटं तसंच ठेवायचे। अतिशय टेस्टी आणि उत्तम असा हा गाजरचा हलवा आपला रेडी होतो। हे बघा, सगळं एकत्र करून परत 5 मिनिटं झाकण मारून 2 ते 3 मिनिटं किंवा 4 मिनिटं ठेवलं तरी झाले। मी 5 मिनिटं ठेवून दिलेला। तर बघा, अशा पद्धतीने आपला हा गाजरचा हलवा रेडी झालेला आहे। तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंटद्वारे नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय।
थँक यू फॉर वॉचिंग मी.